इस्माइल्या, या ताटामध्ये तुझे मासे सोलले नाहीत ना? तसं केलं असशील ना तर तुला सोली ना. हा, इस्माइल्या, या सुरीने काही कापलं नाहीस ना, चिरलेलं नाहीस ना? इस्माइल्या, तू खरंच काही केलेलं नाहीस ना? कशाला चितलवतस मला? आधीच जा काय चाललंय त्या का कमी आहे काय? का अजून पाहिजे तुला? इस्माइल्या, हा, अरे तू एवढा सात्विक कधीपासून झालास? हा, का मांसाहार बंद केलायस तू? हा काय झालंय काय? हा, तसं नाही राहण्या. काल रातच्याला रामाश्रयावर जो तमाशा झालो ना, त्याचं बुरा वाटतंय मला. एवढी चांगली प्यारी जागा आपली, आपलं घरच आहे का नाही? आणि थता असं काहीतरी घडावं. मलाही त्याचंच वाईट वाटतंय रे. पण मला जास्त वाईट वाटतंय ना ते त्या माऊलीचं. अरे रोज घरामध्ये हे असे तमाशे होत असणार रे, आणि करणारा पोटचं पोरच ना. कुठं जायचं रे यांनी? नाही पण एक बरा झाला, आपले कपिल साहेब त्यांना भेटले. जणू काही त्यांना त्यांचं छोकरच भेटलो. हो रे, पण किती दिवस? हा, कधीतरी जावंच लागेल ना. नाही पण मला काय वाटतं माहितीये, या 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 मावशी, बोला. काय फरमाईश? आळूचं फतफद करू की मेथीचे धपाटे? या अण्णा, ही असली कधी फरमाईश असते काय? कसलं तर फतफत करते ना कोणाला धपाटे घालते. आमच्यासारख्या सुस्वभावी आणि सात्विक माणसांची अशीच फरमाईश असते. ऐका ना, माझी एक विनंती आहे. अहो विनंती कसली करता? हुकूम करा हुकूम. अहो कशाला लाजवताय मला? मी कसला हुकूम करणार आहे? एकतर तुम्ही मला आश्रय दिलात आणि आपलंसं केलं. आता याच ऋणातून मी कधी मुक्त होते देव जाणे. वा, आपलंसं केलंय असं म्हणता आणि ऋण फेडायची भाषा पण करताय. मी एक सांगू का? बोला ना, बोला. उद्याचा स्वयंपाक मी करेन म्हणते. नाही 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 नाही, अहो काय पण काय बोलता तुम्ही? कपिल साहेबांनी आम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे, तुम्ही काम बिम काय करायचं नाही. हा, नाही पण उद्या यांचा वाढदिवस आहे. अरे वा. त्यांच्या लक्षात आहे की नाही माहिती नाही मला, पण त्यांच्यासाठी मी स्वयंपाक करेन असं म्हणते. करूयात की. म्हणजे मी करीन. आम्ही बी करीन. तू काय करणार? हा, आणि तू गेलेला आवडणार आहे त्यांना? का नाही आवडणार? मावशी का नाही आवडणार? मावशी मावशी मावशी, मला सांगा, सदाभाऊंना काय आवडतं? श्रीखंडपुरी. इस्माइल्या, उद्या तू स्वयंपाक घराच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाहीस. आणि कोलंबीचं कालवण सुद्धा आवडतं त्यांना. काशी, अगं काय करतेस? आज भाऊबीज आहे का? अहो मी सुद्धा काशीवंच सातारत नाहीत का? मस्करी करू नकोस. एसटी कधीच गेली, तू सांगितलं नाहीस मला. आता कर्वे मास्तर ओरडणार मला. नाही ओरडणार हो, मी सांगेन त्यांना. आणि हे बघा, मी सुद्धा तुमची बायको. आज तुमचा वाढदिवस आहे की नाही, म्हणून तुमचं औक्षण केलंय. माझा वाढदिवस? हो. अरे वा, मग केक केक कुठे? केक आणा ना. आणायचं, नक्की आणायचं. अरे मदन, माझ्यासाठी नाही रे, गंप्यासाठी. गंपूच कापणार केक, कुणाचा का वाढदिवस असे ना. पण कुठला आणणार रे तू केक? हा, गंपूला कुठला आवडतो? नाही, त्याला माहिती आहे तो आणणार आहो. काका, हॅपी बर्थडे. हे घ्या. नमस्कार करते हा मी. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. अगं लाजतेस काय? अशी पद्धतच आहे ही.
निदान लग्नाच्या दिवशी तरी असा आशीर्वाद द्यायचा असतो. लग्न? बाबा हे घ्या. नमस्कार करतो. हो. घ्या, यांचंच लग्न आणि ही विचारते. तयार नाही झालीस अजून? जा, छान साडी नेस, दागिने घाल. मंगळसूत्र कुठे आहे? अहो काय बोलताय तुम्ही? मदन, रश्मी, पाया पडा बरं. अरे आज लग्न आहे ना तुमचं आणि आतापासूनच नखरे. चला चला चला. अयो, आ. मदन, आज तुमचं लग्न झालंय. आतापर्यंत सगळं कसं फुलपाखरासारखं जगत आलात तुम्ही. पण यापुढे एका वेगळ्या संसाराची सुरुवात करणार आहात तुम्ही. जबाबदारीने वागा, एकमेकाची साथ सोडू नका. तुमचं नातं प्रेमाचं आहे. ते प्रेम टिकवा, ते वाढवा. एकमेकाच्या चुका माफ करा आणि हो, नातं टिकवा. चला आता एकमेकाचे हात धरा बघू. अहो पुरे आता? अगं पुरे कसं, आज लग्न आहे त्यांचं, मग नंतर कधी म्हणणार? चला हात धरा बघू. घ्या. हा असे. आणि म्हणा, मी तुझी साथ आणि तुझा हात कधीच सोडणार नाही. मी तुझी साथ आणि तुझा हात कधीच सोडणार नाही. म्हणजे रश्मीला लाजता सुद्धा येतंय. आई शपथ साहेब, तुम्ही काय खाता ते सांगावं एकदा, म्हणजे मी पण खाईन ना. अहो अहो तर मी तुमच्या पाया पडतो. अहो पाय धुवून पाणीच पितो ना. पण मला सांगा एकदा, अहो कसलं तिरपं डोकं चालतंय तुमचं. वा, आवडलं आपल्याला. हे फक्त ट्रेलर है नार्वेकर, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पण साहेब, कपिलला जर कळलं की हा सगळा प्लॅन तुमचा आहे तर? शट अप. अशी अश्रू बोलणारी माणसं आवडत नाहीत आपल्याला. पहिल्यांदा बोललात म्हणून सोडतोय हा, लक्षात ठेवा. नेगेटिव्ह काम पॉझिटिव्हली करणाऱ्या माणसाचं नाव आहे धनंजय देसाई. माफ करा साहेब, पुन्हा नाही होणार असं. होणार. मी म्हणतो तसंच होणार नार्वेकर. हरता हरता मॅच मिस जिंकली. थोडा विचार करते आणि पुढच्या आठवड्यात कळवते. हो, पण निर्णय घेताना अजिबात घाई करायची नाही. कारण घाईगर्दीत घेतलेले निर्णय मोस्टली चुकीचे असतात. आणि इन धिस केस निर्णय तुला घ्यायचा. गंपू, आई तू सह्या कर, नंतर गंपू केक कापेल. काय आहे हे? पेपर्स आहेत घराचे.